गोव्यातील सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार विरेश बोरकर यांच्या 6 दिवसांच्या प्रखर लढ्याला अखेर गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी यश आलं। ज्येष्ठ वकील नॉर्मा अल्वारिस यांच्या हस्ते श्री सातेरी मंदिराचा प्रसाद ग्रहण करून त्यांनी हे उपोषण सोडलं। दरम्यान नगर नियोजन कायद्यातील कलम 39 विधानसभा अधिवेशनात रद्द केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिले। त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन यावेळी उपोषण सोडताना आमदार बोरकर यांनी केले। आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर वृत्तांत। गोव्यात गेल्या 6 दिवसांपासून पाळी शिरदोन भागातील डोंगर सरकारपासून वाचवण्यासाठी आंदोलन सुरू होतं। इथल्या सुपीक जमिनीवर बांधकामं उभी करता यावीत यासाठी नगर नियोजन कायद्यातील कलम 39 चा वापर करून जमिनींचं रूपांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। अशा प्रकारे सुपीक जमिनी नष्ट झाल्यास भविष्यात इथं कॉन्क्रीटची जंगलं उभी राहतील अशी भीती स्थानिकांना होती। म्हणूनच त्यांनी झालेलं जमिनीचं रूपांतरण रद्द करावं यासाठी आंदोलन छेडलं होतं। आरजी पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी पाठिंबा देत आमरण उपोषण सुरू केलं होतं। सुरुवातीला आंदोलकांनी थेट नगर नियोजन खात्याच्या मुख्य कार्यालयात घुसून ठिय्या मांडला होता। सगळे अधिकारी आणि कर्मचारी घरी गेले तरी आंदोलक रात्रभर कार्यालयातच ठिय्या मांडून बसले होते। शेवटी सकाळी सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी आमदार विरेश बोरकर यांना अक्षरशः फरफटत कार्यालयावर काढलं होतं। या प्रकारानंतर आंदोलनाला उग्र रूप प्राप्त झालं होतं। पणजीच्या आझाद मैदानावर आंदोलकांनी जोरदार निदर्शनं केली होती आणि ज्या 39 कलमामुळे हे जमिनीचं रूपांतरण झालं ते कलमच रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली होती। तसंच आमदाराला फरफटत बाहेर काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती। याच मागणीसाठी नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या दोनापावला इथल्या खाजगी बंगल्यावर आंदोलकांनी मोर्चा नेला होता, मात्र पोलिसांनी तो अडवला होता। या सर्व घटनांनंतर खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आमदार बोरकर आणि इतरांची आझाद मैदानावर भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती। पण कायदेशीर पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भूमिका आमदार बोरकर यांनी घेतली होती। त्यानुसार 26 फेब्रुवारीला रात्री मुख्य नगर नियोजकांच्या अधिकृत लेटर हेडवर जारी केलेलं पत्र उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी आमदार बोरकर यांना सुपूर्द केलं। त्यामध्ये आंदोलकांच्या सगळ्या मागण्या सोडवण्याचं मान्य करण्यात आलंय। हे पत्र मिळाल्यानंतर आमदार बोरकर यांनी शिरदोनपाळे येथील ग्रामस्थांची संमती घेऊन हे आंदोलन मागे घेतलं। दरम्यान नगर नियोजन कार्यालयात घुसखोरी करून 10 महत्त्वाच्या फाईल्स चोरल्याचा ठपका ठेवत पणजी पोलिसांनी आमदार विरेश बोरकर यांच्यासह पाळी शिरदोनच्या 38 ग्रामस्थांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 392 उपकलम 4 आणि कलम 305 अंतर्गत गुन्हे दाखल केलेत। यामध्ये आरजीपीचे प्रमुख मनोज परब आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांचा देखील समावेश आहे। हे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार बोरकर यांनी पत्रकारांना दिली आहे। सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत तर यापेक्षा मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।